14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे? सगळ्यांनी या ठिकाणी हा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. पहा, अतिशय IMP प्रश्न आहे. पहा, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवायचा आहे. मित्रांनो, ते 52वे या ठिकाणी बघा सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे. कितवे? 52वे. पुढचा प्रश्न आहे बघा, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंका रेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मित्रांनो, ते बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भामध्ये पहा. लक्षात ठेवायचं बॅडमिंटन. कोण? चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. लक्षात ठेवायचं हे बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर त्यांची बघा कॅनडा. लक्षात ठेवायचं बघा, कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था कुठे स्थापन होणार आहे? मित्रांनो, ही मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे. लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे. पुढचा आहे पहा, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 ही कुठे होणार आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी बघा राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद 2025 होणार आहे. जपान अंतराळमध्ये बघा, जपान अंतराळामध्ये सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आलं आहे? तर ओहिसामा. लक्षात ठेवा, ओहिसामा. खूप महत्त्वाचं बघा, ओहिसामा. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? तर बघा मिक्स्ड मार्शल आर्ट. लक्षात ठेवा, मिक्स्ड मार्शल आर्ट. त्यांनी बघा गणित आणि बुद्धिमत्ताची ट्रिक्स बॅच आपल्यासाठी बी लॉन्च केलेली आहे. अतिशय महत्त्वाची बॅच असणार आहे बघा. ही बॅच बघा 1500 रुपयाची बघा. 1500 रुपयाची बॅच फक्त 699 रुपयाला मिळणार आहे. पहा, यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे परफेक्ट करून घेतलं जाईल. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत या ठिकाणी आपल्याला गणित या ठिकाणी सोडून घेतली जाणार आहेत. त्याचप्रकारे बघा तुम्हाला या ठिकाणी 10,000 GK त्याचबरोबर एका वर्षाच्या चालू घडामोडी हे सर्व भेटणार आहे. आणि आपल्याला काय करायचं बघा, 699 रुपये 82 75 55 82 83 या नंबरला बघा फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला या ठिकाणी टाकायचा बघा. लगेच तुम्हाला बॅचला ॲड केलं जाईल. त्याचप्रकारे तुम्हाला लगेच ह्या PDF सुद्धा पहिल्याच दिवशी देण्यात येतील. तुम्हाला हा QR कोडसुद्धा स्कॅन करायचा आहे. यावर सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर मागील मी 6 वर्षापासून व्हिडिओ YouTubeला टाकत आहे. अनेक तलाठी भरत्या, अनेक पोलीस भरत्या या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत बघा. कोणते प्रश्न येतात, काय येतात, हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, आपण सेल्फ स्टडी करतो, परंतु सेल्फ स्टडी केल्यामुळे काय होतं बघा, आपलं चांगलंच आहे, परंतु जर आपली जर एखादी कन्सेप्ट मागं राहिली तर आपल्याला रिझल्ट भेटत नाही बघा. रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी बॅच या ठिकाणी योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तेच ह्या बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे. पहा, कारण की बघा तुम्हाला दाखवतो, तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन पण पाहू शकता की बुद्धिमत्तेचा व्हिडिओ आपण बघा 6 वर्षापूर्वी टाकलेला आहे बघा. त्याच्यानंतर 6-7 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर अनेक पोलीस भरत्या होऊन गेल्या, तलाठी भरती होऊन गेल्या, पोस्टाच्या भरती होऊन गेल्या. कशाप्रकारे प्रश्न येतात, काय येतात, हे सगळं बघा आपल्याला सगळे पेपरचे एक्सप्लेनेशन सुद्धा घेतलेत बघा. प्रत्येक शिफ्टचा पेपर सुद्धा आपण या ठिकाणी यूट्यूबला टाकलेला आहे. पहा, तर तुम्ही म्हणता मी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास पुस्तकामधून करेल, पुस्तकामधून करणार, परंतु या ठिकाणी बघा रिझल्ट येणं खूप गरजेचं आहे. पहा, रिझल्ट लोकांना रिझल्ट दिसतो बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेवढं लेट नोकरी लागू तेवढं लेट बघा आपल्याला या ठिकाणी आपला पगार म्हणजे एक महिन्याचा पगार कमी भेटत चालवतो. बरोबर आहे की नाही? असे 699 रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात. त्यामुळे एकदाच बॅच घ्या आणि जबरदस्तपणे प्रॅक्टिस करायची बघा. मी फुल गावठी भाषेमध्ये तुमच्या सोप्या आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे. तुम्हाला ही बॅच फक्त 699ला भेटणार आहे. सोबत बघा तुम्हाला 10,000 GKचे PDF आणि 1 वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळून जाणार आहेत. पहा, 699 रुपये आपल्याला या नंबरला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा या नंबरला सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच या ठिकाणी मी PDF सुद्धा देऊन टाकेल आणि लगेच आपल्या ॲडमिशन सुद्धा कन्फर्म होऊन जाईल. सुप्रीम कोर्टाने 2025 कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केलेला आहे? तर डिजिटल ॲक्सेस. लक्षात ठेवायचे बघा, डिजिटल ॲक्सेस. नेक्स्ट आहे बघा, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा, जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 2025 असं धोरण जाहीर करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं ठरलं आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवेन भारती. लक्षात ठेवा, मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख बनलेले बघा नर्मदेश्वर तिवारी. कोण बनले आहेत? नर्मदेश्वर तिवारी हे बनलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आलोक जोशी. लक्षात ठेवायचं. पहा, आलोक जोशी यांची निवड करण्यात आली आहे. कोणता जिल्हा देशामधील पहिला
AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालय AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. तर कोणता जिल्हा आहे पहा, तो सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे बघा. कोणता? सिंधुदुर्ग. कोणत्या राज्यामधील अमल साडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर गुजरात. कुठे आहे बघा ते? गुजरात राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे गुजरात. नेक्स्ट आहे बघा, दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदक तालिकेमध्ये कितवा क्रमांक मिळवला आहे? तर या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवलेला आहे बघा भारताने. शिप्री रिपोर्टनुसार भारत 2024 सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगामध्ये कितवा क्रमांकाचा देश ठरला आहे? तर 5व्या क्रमांकाचा आपला देश ठरलेला आहे पहा. शिप्री रिपोर्टनुसार 2024 सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका हा सगळ्यात जास्त सैन्यावर खर्च करतो. नेक्स्ट बघा, हार्वर्डच्या AI फॉर गुड हॅकथॉनमध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला? तर मेघा प्रोजेक्ट. लक्षात ठेवायचं बघा, मेघा प्रोजेक्ट ही पाहती. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर दुसऱ्या स्थानावर त्याने झेप घेतली आहे बघा. दुसऱ्या स्थानावर. पुढचा प्रश्न आहे पहा, जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो 23 एप्रिलला साजरा केला जातो. लक्षात ठेवा 23 एप्रिल. तर राष्ट्रीय पत्रकारिता दिन सुद्धा लक्षात ठेवा 16 नोव्हेंबरला असतो. मराठी पत्रकारिता दिवस असतो 6 जानेवारी. लक्षात ठेवा, मराठी भाषेमधील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? दर्पण हे वृत्तपत्र होतं. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832ला चालू केलं होतं पहा. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत पहा. वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर. भारतामधलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? तर बेंगॉल गॅझेट ही आहे बघा. लक्षात ठेवा, द बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्ट हिक्की ही आहे. जागतिक पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक 2024 भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर 159व्या स्थानावर आहे बघा. पहिल्या स्थानावर नॉर्वे, दुसऱ्या स्थानावर डेन्मार्क, तिसऱ्या स्थानावर स्वीडन, चौथ्या स्थानावर नेदरलँड हा देश आहे. भारतामध्ये पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1931 बघा पहिली जनगणना केली होती बघा. जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य कोणतं असेल? तर बिहार हे राज्य पहा. भारतामध्ये 1882 व्हाईसराय लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखाली पहिली संपूर्ण जनगणना केली होती. शेवटची जनगणना 2011 करण्यात आली होती. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1897 रामकृष्ण मिशनची या ठिकाणी स्थापना झाली होती. रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठ. तर एक आध्यात्मिक आणि परोपकारी संस्था होती. हिची स्थापना 1 मे 1897 रोजी झाली. मुख्यालय पश्चिम बंगाल या ठिकाणी होतं पहा. संस्थापक होते स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच प्रकाशित झालेले बियॉन्ड द कोर्टरूम हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर फली नरिमनने लिहिलं आहे पहा. कोणी? फली नरिमनने लिहिलेलं आहे. त्यांना बघा 1991 पद्मभूषण पुरस्कार भेटला होता. 2007 पद्मविभूषण पुरस्कार भेटला होता. 2018 लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. नेक्स्ट बघा, विस्डेन क्रिकेट हे प्रसिद्ध क्रिकेट वार्षिक आहे जे दरवर्षी प्रकाशित होतं आणि क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू आणि घटनांचा गौरव करतं पहा. याच विस्डेनकडून दरवर्षी क्रिकेटर ऑफ द इयर आणि लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हे पुरस्कार या ठिकाणी प्रदान केले जातात. विस्डेन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2024 कोण राहिलेलं आहे? जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना. आणि विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2024 बघा गस अटल किसन, त्याच्यानंतर जेमी स्मिथ आणि सोफी इक्लेस्टोन. लक्षात ठेवायचं बघा. विस्डेन लीडिंग T20 प्लेयर 2024 कोण राहिलेलं आहे? तर निकोलस पुरन हा राहिलेला आहे. कोणी? निकोलस पुरन. नेक्स्ट पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार भारत जगामधील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे पहा. कोण? भारत. कितवी? चौथी. त्यानंतर बघा, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारताचे माजी नेमबाज प्रशिक्षक सनी थॉमस यांचं नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर 83व्या वर्षी त्यांचं निधन झालं पहा. लक्षात ठेवायचं आहे 83व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. भारतीय हवाई दलाचे महाराष्ट्रामधील पहिले संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? तर नागपूर या ठिकाणी बघा पहिलं संग्रहालय सुरू करण्यात आलं आहे. कोनेरू हम्पी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या? बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे.
त्यानंतर बघा आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? तर भारतामध्ये बघा ही संपन्न झाली आहे. कुठं? भारतामध्ये ही संपन्न झालेली आहे. नेक्स्ट पहा 2027 मध्ये होणारी 10वी फिफा महिला विश्वकप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर ही ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कुठं? ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो हे आयोजित करण्यात आलेलं आहे. कुठं? मुंबई या ठिकाणी. नुकतेच प्रकाशित झालेले रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर हे पुस्तक बघा अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा वरीलपैकी दोघांनी सुद्धा हे पुस्तक लिहून काढलेलं आहे. पहा आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक नाविन्यता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 21 एप्रिल हा जो काही दिवस आहे पहा हा जागतिक नाविन्यता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक नाविन्यता दिन बघा 21 एप्रिलला असतो. हा दिवस संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. याची सुरुवात 2001 मध्ये करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा भारतामध्ये नागरी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 21 एप्रिल हा जो काही दिवस आहे बघा हा साजरा केला जातो नागरी सेवा दिन म्हणून. प्रत्येक वर्षी 21 एप्रिल हा दिवस भारतामध्ये नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रशासकीय सेवेमध्ये स्वतःला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करणाऱ्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. 21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीमध्ये मेटकाप हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केलं होतं. त्या दिवसाची आठवण म्हणून 2006 पासून हा दिवस नागरी सेवा दिवस म्हणून साजरा होत आहे. नुकतेच बघा भारत दौऱ्यावर आलेले जे.डी. व्हान्स हे कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत? ते अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. बघा कुठलचे? अमेरिकेचे. ज्येष्ठ पत्रकार. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस असतो. पहा तर दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुधारा दिवस किंवा जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच आपल्या कृतीमधून पृथ्वीचं रक्षण करण्याचा संकल्प करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 22 एप्रिल 1970 या दिवशी साजरा करण्यात आला होता. थीम काय होती? आवर पॉवर आवर प्लॅनेट. लक्षात ठेवा आवर पॉवर आवर प्लॅनेट. 21-22 एप्रिल या कालावधीमध्ये 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं? तर अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो हे आयोजित करण्यात आलं होतं. पहा बौद्ध धर्म आणि पूर्वोत्तर भारतामधील संस्कृती या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन नुकतेच 21-22 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. पहा याचं आयोजन आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघ आणि भारताच्या संस्कृती मंत्रालयाकडून पूर्वोत्तर क्षेत्रामधील बौद्ध धर्माचा प्रभाव आणि प्रसार अधोरेखित करण्यासाठी करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 एप्रिल हा दिवस आहे. पहा संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस 20 एप्रिलला साजरा केला जातो. याचा उद्देश बघा सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे व संयुक्त राष्ट्राच्या सर्व 6 अधिकृत भाषांना वापरायला या ठिकाणी प्रोत्साहन देणे. पहा पहिल्यांदा हा दिवस नोव्हेंबर 2010 मध्ये 12 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात आला होता. परंतु 2011 पासून हा दिवस 20 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत आहे. कधी? 20 एप्रिलला. मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो? सगळ्यांनी लिहून ठेवा 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस असतो. जागतिक हिंदी दिवस असतो 10 जानेवारीला. राष्ट्रीय हिंदी दिवस असतो बघा 14 सप्टेंबरला. जागतिक भाषांतर दिन असतो बघा 30 सप्टेंबरला. जागतिक मातृभाषा दिवस लक्षात ठेवा 21 फेब्रुवारीला असतो. कधी? 21 फेब्रुवारीला. त्याचप्रकारे जागतिक सांकेतिक भाषा दिवस असतो 23 सप्टेंबरला. कधी? 23 सप्टेंबरला. फिच रेटिंग्सने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? तर 6.4% इतका अंदाज व्यक्त केलेला आहे. पहा 6.4%. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर आत्ताच पाहिला आपण 23 एप्रिल हा दिवस आहे. बघा कोणता? 23 एप्रिल. आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा.
23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि आपली गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच नक्की तुम्ही घ्या. 1500 रुपयाची बॅच फक्त या ठिकाणी आपल्याला 699 रुपयाला भेटणार आहे बघा. किती? 699 रुपयाला. त्याचबरोबर 10,000 तुम्हाला GKचे PDF चालू घडामोडी मिळणार. 699 रुपयामध्ये तुम्हाला हे एवढं सगळं भेटणार. 82 75 55 82 83ला नक्की फोनपे करा आणि या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. आत्तापासूनच आपल्याला लढायचं आहे. GKचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. 699 रुपयाला गणित बुद्धिमत्ता त्याचबरोबर GKचं सगळं काही मटेरियल यामध्ये मराठी व्याकरणाचे सुद्धा तुम्हाला नोट्स भेटणार आहेत पहा. तुम्हाला या नंबरला 699 फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत.